मी आज तुम्हाला शिकवणार आहे बेसिक मेकअप ट्युटोरियल. हे मेकअप ट्युटोरियल मी मॅन आणि वुमन दोघांसाठी शेअर करणार आहे. सो आपण सुरुवात करूया मेकअप करण्यासाठी. सर्वप्रथम आपल्याला फेस वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला वेट वाईपने आपली चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. चेहऱ्यावरची बारीक बारीक डट याने पूर्ण निघून जातं व आपली स्किन क्लीन होऊन जाते. त्यामुळे बेस हा आपला एकदम सुंदर होतो. व्यवस्थित आपल्याला वेट वाईपने आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. क्लिन्झिंग नंतर स्किनला टोनर करायचं आहे. टोनरने स्किन हायड्रेशन राहतं. सो तुम्ही टोनर म्हणून रोज वॉटरसुद्धा वापरू शकता. रोज वॉटर हे स्किनसाठी चांगलं टोनर म्हणून काम करतं. क्लिन्झिंग टोनर झाल्यानंतर आपल्याला आपली स्किन थोडीशी ड्राय होऊ द्यायची, म्हणजे हे टोनर थोडा वेळ आपल्याला सुकू द्यायचं आहे. सो टोनर आपलं सुकलेलं आहे व्यवस्थित. आता आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर मी फॉरएव्हर 52चं घेतलं आहे. आपण आपल्या स्किन अकॉर्डिंग मॉइश्चरायझर वापरू शकता. म्हणजे ऑइली स्किनसाठी वॉटर बेस आणि ड्राय स्किनसाठी ऑइल बेस स्किन मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. सो मी हे फॉरएव्हर 52चं ऑल स्किन टाईपचं मॉइश्चरायझर इथे यूज करते. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आता मी लावणार आहे प्रायमर. मी कलर बारचं प्रायमर यूज करते. हे प्रायमर अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला घेऊन चेहऱ्यावर लावायचं आहे. प्रायमर हे मोस्टली गालाला, नोजवर जास्त प्रमाणात यूज करायचं आहे. आपल्या स्किनवर जे बारीक बारीक काळे डाग पडतात त्यासाठी आपल्याला कलर करेक्टर यूज करायचं आहे. मी क्रायलॉनच्या पॅलेटमधलं ऑरेंज कलरचं करेक्टर 303 शेडचं यूज करते. कलर करेक्टर हे आपल्या वेगवेगळ्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार यूज करायचं असतं. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. मी ज्या ठिकाणी चेहऱ्यावर माझ्या ब्लॅक डाग आहे, ब्राऊन डाग आहे, ब्राऊन पॅच आहे, त्या ठिकाणी यूज करते. सो हे अंडर आय, त्यानंतर मला जिथे गरज वाटेल तिथे अगदी थोड्या प्रमाणात मी यूज करते. आता हे आपल्याला ब्लेंड करायचं आहे. आपण ब्युटी ब्लेंडरनी सुद्धा ब्लेंड करू शकता किंवा तुम्हाला हाताने ब्लेंड करायचं दाखवते. जस्ट डॅब करायचं आहे. हे पुसायचं नाही आपल्याला. याची इंटेन्सिटी आपल्याला थोडीफार आपल्या स्किनवर दिसायला हवी कलरची. सो स्किन टोनच्या कलरचं मी कन्सिलर यूज करत आहे. आणि जिथे जिथे येल्लो कलर करेक्टर यूज केलेला आहे त्यावर आपल्याला ऑरेंज कलर करेक्टर यूज केलं आहे त्यावर आपल्याला हे कन्सिलर अप्लाय करायचं आहे.
सो ब्युटी ब्लेंडर घेतलं आहे अँड जस्ट डॅब इट. सो आता आपल्याला यूज करायचं आहे फाउंडेशन. फाउंडेशन हे आपल्याला आपल्या स्किनच्या 1-2 शेड लाईट यूज करायचं आहे. सो फाउंडेशन मी आता मॅबेलिन सुपर स्टेचं क्लासिक आयव्हरी शेडचं फाउंडेशन मी माझ्या स्किनला चूज केलं आहे आणि मी ते आता माझ्या स्किनवर अप्लाय करते. जस्ट 2 ड्रॉप्स फाउंडेशन आपल्या स्किनसाठी पुरेसं आहे. जास्त प्रमाणात फाउंडेशन हे स्किनसाठी चांगलं नाही आहे बिलकुल. सो हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि आता स्किनवर अप्लाय करायचं. आपण बेसिक मेकअप करतोय त्यामुळे हा मेकअप थोडासा लाईट हवा. सो जास्त डार्क मेकअप करायचा नाही आहे आपल्याला. फाउंडेशन लावून झालं यानंतर आपल्याला डर्मा पॅलेटमधला मी लावणार आहे D32 रेड कलर करेक्टर. हे मी ॲज अ ब्लश म्हणून यूज करते. सो जस्ट पर डायरेक्शन मी लावणार आहोत आणि ब्लेंड करणार आहोत. सो आता आपण लावणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर किंवा ट्रान्सलुसंट पावडर. सो मी इथे एक पावडर घेतली आणि ही आता मी अप्लाय करते. अगदी हलक्या हाताने थोड्या प्रमाणात मी पावडर यूज करते. आता आपण करणार आहोत आय मेकअप. आय मेकअप करताना सर्वात प्रथम आपल्याला आपल्या आयवर बेस करायचा आहे. मी घेतला आहे एक कन्सिलर आणि आय बेसला मी अप्लाय करते. ओके. आता आपण करणार आहोत आय बेस आय मेकअप.
बिग राऊंड ब्रश, एक लाईट शेडचं आय आपण यूज करत आहोत, आय कलर. जस्ट ब्लेंड इट. आणि बेसला आपण लाईट कलरचा आय शेडो यूज करतोय. ओके, आता आपण लावणार आहोत लायनर. मी आता एक हायलायटरचा शेड घेऊन आपल्या आयब्रोच्या हाय पॉईंटला थोडासा इथे लावणार आहे. ओके, आता आपण आयब्रो फिल करणार आहोत. आयब्रो फिल करताना ब्लॅक किंवा ब्राऊन कलर घे. आयब्रो फिल करायचे. आता आपण लावणार आहोत मस्कारा. मी इथे घेतला आहे स्विस ब्युटीचा मस्कारा. ओके, आता आपण करणार आहोत लोअर आय मेकअप. शेड घेतलाय आणि तुझे फिल करत आहे. ओके, आय मेकअप डन झाला आहे. आता आपण करणार आहोत कॉन्टरिंग. कॉन्टरिंग करताना मी इथे फॉरेव्हर 52च्या पॅलेटमधनं ब्राऊन शेड यूज केलं आहे. जस्ट अपर डायरेक्शनला मी इथे ब्लेंड करते. आपल्या ब्लशमध्ये कॉन्टोर मिक्स ब्लेंड करायचं आहे. नोज कॉन्टोर. चिनला पण आपल्याला कॉन्टोर यूज करायचं आहे. फेस कट करण्यासाठी आपण कॉन्टोर यूज करतो. ओके, सो आता आपण करणार आहोत ब्लश. सो इथे मी आय मॅजिकचं ब्लशिंग पॅलेट यूज करते. आणि इथे अप्पर डायरेक्शनला मी ब्रश करून घेते.
आता आपण लावणार आहोत लिपस्टिक. सो मी लिप लायनर यूज करते. तर मी इथे लावते एक बिंदी. सो माझा मेकअप आता रेडी झालेला आहे. तुम्हाला माझं बेसिक मेकअप ट्युटोरियल कसं वाटलं नक्की कळवा. धन्यवाद.